दोन जे नेते आहेत शिवसेनेचे, खास करून भरत गोगावले आणि महेंद्र दळवी, हे तुमच्यावरती वारंवार आरोप करत असतात. हे काही कालच्या प्रकरणामुळे झाले असं नाही. मागच्या काही दिवसांपूर्वी तुमच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला झाला, त्यांच्यावरती अशा पद्धतीचे आरोप झालेले होते. ही वैयक्तिक लढाई आहे तुमच्या विरोधात असं म्हणायचं का पक्षाची लढाई आहे असं? एक असं आहे की राजकारणामध्ये गेले 40 वर्ष 41 वर्ष मी राजकीय सिद्धांतावरती काम करत आलो, ध्येयवादावरती काम करत आलो. त्याच्यामुळे माझ्या जिल्ह्यामध्ये एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष होता, तदनंतर शिवसेना निर्माण झाली, भारतीय जनता पक्षही आज जिल्ह्यामध्ये आज एकत्रितपणाने आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत. काँग्रेस पक्षही त्या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या जवळ काही वेळेला स्वार्थाचं वातावरण झालं, कारण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या युती झाली. 99 सालामध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची युती होती. 2004मध्ये राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होती. नंतर शेतकरी कामगार पक्षाची युती झाली. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये आज महायुतीमध्ये असल्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणाने काम करतो आहोत. आणि माझं लोकसभेला कोणी काम केलं नाही असं मी कधी म्हटलं नाही, उलट मी आभार दौराही केला. मी सुद्धा विधानसभेला प्रत्येकाचं काम केलेलं आहे, त्याच्यातही कोणाच्या मनात दुमत असं काही कारण आहे. पण हा वाद का कशासाठी काय कारणासाठी आहे त्याच्या तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. आज मी मर्यादित काल जो काय एक अंबादास दानवेने ट्विट केलं त्याच्या संदर्भामध्ये जे काही बोललं गेलं त्या बाबतीतली भूमिका मी या ठिकाणी मांडली आणि त्या भूमिकेवर मी ठाम आहे. पण इतक्या निरागस व्यक्तीवरती, इतक्या थोर देशभक्ताच्यावरती अतिशय सत्शीलपणाने जसं जयप्रकाश नारायण, SM जोशी साहेब, मधु दंडवते साहेब, गणपतराव देशमुख यांनी ज्या पद्धतीने काम केलं आहे त्या मालिकेतले हे अलिबागचे आमदार असल्यामुळे त्यांच्यावरती होणारे आरोप हे गंभीर आहेत, चुकीचे आहेत. त्याच्यामुळे ताबडतोब त्याची जितक्या यंत्रणा देशामध्ये असतील, तपास यंत्रणा, त्या सगळ्यांना एकत्रित करून मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्याची चौकशी लावली पाहिजे. मी चांगल्या अर्थाने बोलतोय. आपण महायुतीचे नेते आहात, पण शिंदे यांचा वापर कडीपत्त्यासारखा फोडणीमध्ये केला जातो असा आरोप भारतीय जनता पक्षात करते. त्यांचा वापर झाल्यानंतर